नमस्कार मावळ न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. 6 जुलै 2026 ला ताजे या गावावरती खूप मोठा काळाचा घाला आला होता. मात्र वेळ टळली असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. या ताजे गावचा जो जवळचा डोंगर आहे, हा डोंगर धसला, खचला आणि याच्यामुळे हजारो दगडगोटे आणि भूस्खलन होऊन गावावरती मोठी मृत्यूची कळा आली होती. मात्र गावातील काही सुजाण नागरिकांनी यामध्ये प्रसंगावधान राखलं आणि गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. आज हे सुरक्षित स्थळी ज्यांनी पोहोचवलं त्यापैकी जे काम त्यांनी केले अशातल्या काही प्रमुख मंडळींची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत ताजेमधील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेशजी सुतार आहेत. ते आपल्याला अख्खो देखा हाल सांगणार आहेत. सरपंच काय सांगाल? नेमकं 6 जुलैच्या दिवशी काय घडलं? सकाळी सकाळी तुम्हाला काय मेसेज मिळाला? 6 जुलैच्या रोजी आमच्या ताजे गावावर जे संकट आलं होतं ते आमच्या ग्रामदैवत आजूबाई देवी आणि आमच्या गावचं एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, या दोन देवस्थानच्या माध्यमातून जे आलेलं संकट आहे ते संकट गावाच्या दोन्ही बाजूला फेकलं गेलं. आणि त्याविषयी जर बोलायचं म्हणलं तर 4:15च्या दरम्यान हा दरड कोसळण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आमच्या घराशेजारी राहणारे अनंता भगवान गायकवाड ह्यांनी त्या आवाजाच्या ध्वनी ऐकला आणि त्या ध्वनी ऐकला. बरं, प्रत्येक माणूस ध्वनी ऐकला. काहीतरी आपल्या इथं विचित्र घटना घडली. त्या घटनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा परिवार सावरून, सगळे घाबरलेली माणसं होती, ती घाबरलेली माणसं सांभाळीत त्यांनी सर्वांना आवाज देऊन का बा आपल्या घराशेजारी एक दरड कोसळलेली मोठी, प्रत्येकाने आपला जीव वाचवण्याचा, आपला परिवार वाचवण्याचं काम करावं अशी त्यांनी आरडाओरड केली. आणि ती आरडाओरड आमच्या ताजेगावचे पोलीस पाटील, आमचे सहकारी मित्र आणि नेहमी आमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील असणारे त्यांनी आम्हाला ती आवाज ऐकून आम्हाला साथ दिली. आणि त्या साथीमध्ये पोलीस पाटील आल्याच्या नंतर सर्वांना पोलीस पाटलांनी आम्हाला जागे हे केलं. पोलीस पाटील आणि आम्ही दोघांनी संपूर्ण आमच्या या 56 कुटुंबाला बचाव करण्यासाठी शाळेच्या आवारात नेले आणि ते संकट आलेलं त्या संकटापासून प्रत्येकाला वाचवले. शाळेमध्ये आम्ही जे परिवार आणला, 56 कुटुंबाचा परिवार, 7 रूम शाळा आहे, त्या 7 रूम शाळेचं फुल भरलं होतं. आणि शाळेत आल्याच्या नंतर तेवढं फक्त कुटुंबाला जागा पुरली का एवढी 7 रूम? आम्ही एकदम दाबून ते कुटुंब बसवली का एका 10 15 कुटुंबांनी एका रूम मध्ये बसावं. कारण सर्वांना विनंती केली का घर आपलं मोठं आहे पण इथं घर नाही, इथं आपल्याला काळाच्या झडपेपासून वाचायचंय, म्हणून आपण सर्वांनी एका रूम मध्ये 10 12 कुटुंब एक बसा आणि एका दिलाने वागा असं पाटलांनी आणि मी सर्वांना विनंती केली. आणि गायकवाड काय सांगाल? तुमचं घर दरड प्रवण क्षेत्रात आले, जवळजवळ तुमच्या घराच्या मागच्या बाजूला ते सगळं मलबा आणि ती सगळी माती वगैरे माती दगड आलेले. नेमकं काय झालं त्या दिवशी? पाटण 4:15च्या दरम्यान आलेले. तिथं माझे बंधू होते घरी. त्यांनी काय केलं, सगळ्यांना उठल्याच्या नंतर असा आवाज काय आला म्हणून त्यांनी सगळ्यांना उठवले. सगळे आजूबाजूचे सगळे सरपंच असतील, पाटलांनी पहिला अगोदर त्यांना दिले, सूचना दिली की काहीतरी घडलंय. तर म्हणून पाटलांनी ते देऊन आल्याच्या नंतर सरपंच असेल रमेश होता, त्यांना उठवलं. परत पाटलांनी बाकीची जेवढी परिषदची होती 56 लोक, त्यांना सगळ्यांना आजूबाजूला सगळ्यांना आवाज देऊन त्यांना सगळ्यांना बाजूला सारायचं केलं. आज तसं म्हणलं तर शाळेमध्ये एवढी लोक आणली, तिथं बसवली, सगळ्यांचा विषय घेतला. तरी पण पाऊस चालू होता तरी आम्ही स्वतः सरपंच असन, मी असन, तो बाळू गुरव असन अध्यक्ष, अजून पाटील असन, सगळं आम्ही डोळ्यासमोर पाहतोय चित्र सगळी. पाऊस पडतोय, एवढा मोठा पाऊस पडतोय तरी दगडी वाहतात, तरी आम्ही पाहतोय. म्हणून आम्ही सगळ्यांना आजूबाजूला सगळ्या लोकांना सगळ्यांना जागे केल्याच्या नंतर आपल्या शाळेमध्ये सगळ्यांना हे केलं. शाळेत आल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितलं की बाबा जागा कमी आहे पण आता आपल्याला जागा तेवढ्या तरी आपल्याला ऍडजस्ट व्हायचंय. आपलं घर नाहीये पण आपल्या एवढ्या जाग्यामध्ये आपल्या सगळ्यांना ऍडजस्ट व्हायचंय. त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या. लोकांना असं वाटायला आता व्हायचं काय करायचं काय, असा मोठ्या लोकांना होते असं वाटत होतं आपलं आता काही खरं नाही, काहीच खरं नाही. काय एवढा मोठा पाऊस पडतोय, दगड अजूनही येतात, माती येतात. आज आमच्या सगळ्यांचेच कृपा म्हणलं तर आज ताजूबाई आणि विठोबा रखुमाईचे आमच्या हे झालं म्हणून आम्ही वाचलो त्या टायमात. अजून वाचायसारखं काहीच नव्हतं. जेवढं पाटणला त्याच्यापेक्षा आमचं जास्ती झालेलं आहे.
पण आमच्या कुठंतरी देवी देवी त्याची काय सांगाल पाटील, 6 जुलैला गावातील सगळी लोक सांगतायत की गावातल्या सगळ्या लोकांची तुम्ही सोय लावली आणि सगळ्या लोकांना जागा करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हे कधी कळलं आणि नेमकं त्या क्षणी काय घडलं होतं पहाटे पहाटे? प्रथमतः मी ताजे गावामध्ये आपले मावळ परिसर आणि मावळ न्यूज सुभाषजी भांडे साहेब व मोरे सर यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. कारण मीडियाचं पहिलं जर तुम्ही दखल घेतली आणि आमच्या गावाचा आवाज आणि गावात झालेली घटना पाहण्यासाठी तुम्ही इथे आलं त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. 6 जुलै 2026 हा दिवस आमच्या ताजे गावासाठी एक मोठा काळ होता. वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता असंच म्हणायला लागेल. पहाटे 4 4:15च्या दरम्यान असा आवाज झाला, पण पाऊस एवढा जोरात कोसळत होता आणि विजेचाही तेवढाच भडका होता. विजेचा आवाज त्यामुळं कळत नव्हतं नक्की काय चाललंय. ढगफुटीसारखी परिस्थिती होती. मी थोडंसं उजळायला लागल्यानंतर मी मागं पाहिलं आमच्या घराच्या, तर खूप मोठं लाल पाणी वड्याला चाललंय. मी पुढे येऊन तुमच्या घराच्या मागच्या बाजूने पण, जुन्या घराच्या मागच्या बाजूने पण भूस्खलन झाल्यासारखं दिसतंय. हो, काय म्हणजे तर ते त्याच वेळी घडलं होतं का? ती आणि ती घटना घडली ती दुपारची आमच्या डोळ्यासमोर. बरं बरं. ज्यावेळेस पोलीस प्रशासन आलं होतं त्यावेळेस गावातील सगळे नागरिक आणि या आपत्ती विभागातले सगळी जे नागरिक घाबरलेल्या अवस्थेत होते आणि ते माझ्या घरासमोरच उभे होते. आमच्या डोळ्यासमोर ती दरड कोसळलेली आहे. तो प्रसंग आठवला तर आजही अंगावर रोमांच उभा राहतो. इतकं म्हणजे धोकादायक परिस्थिती होती. आणि जी दरड आली त्या दरडमधली एकदम आली नाही, ती सुरुवातीला आली पण दिवसभर पावसामध्ये ती थोडी थोडी कोसळतच होती. पाणी जसं जसं वाढलं तसं तसं ते खाली येत होतं. माती, मोठे मोठे दगड, त्याच्यावरती झाड. पाण्याबरोबर सगळं हो. भूस्खलित होत होतं. आणि मी ज्यावेळेस पाहिलं 6-6:30 तिथे गेलो, पाहिली परिस्थिती, माझ्या एअरटेलला आमच्या रेंज नव्हती. मी माझा पुतणे मोठे भाऊचा मुलगा त्याच्याकडून हॉटस्पॉट घेतलं आणि त्याच्यानंतर प्रथमतः मी महसूल विभाग असेल, मावळ आपत्ती व्यवस्थापन समिती असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याशी पहिला मी मेसेज टाकला. पहिला संपर्क त्यांना केला. नंतर तलाठी भाऊसाहेबांना बोललो. तलाठी भाऊसाहेब 7:15 इथं हजर झालेत. परंतु त्यांनीच मला सांगितलं का तहसीलदार साहेब हे माझ्या समोरच गाडी घेऊन पाटण असं असं झालेलं आहे तिकडे ते गेलेले आहेत. त्यामुळे मी तहसीलदार साहेबांना वगैरे कोणाला फोन करून डिस्टर्ब केला नाही. तोपर्यंत सर्वांना कळलं होतं. सरपंच असतील, माझे सरपंच रमेश सुतार असं, आमचे गायकवाड दादा असेल आणि सर्व व्यापारी सर लोक, यांना प्रथमतः सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम हे आम्ही केलं. बरं. आणि त्यामुळे लोकांचा जीव वाचला पाहिजे एवढं डोळ्यापुढं होतं. नंतर काय ते खायला प्यायला मिळेल का नाही मिळेल ते नाही, जीव वाचला पाहिजे या दृष्टीने सगळ्या या असणाऱ्या दरडप्रवण क्षेत्रातील लोकांना मी प्राथमिक शाळेमध्ये नेऊन ठेवलं, अंगणवाडीत नेऊन ठेवलं. आणि जी काही लोकांची घरं आहेत अशी का बाबा पडी घरं आहेत तिथं पण राहता येईल जाऊन, असं स्वतः माझंही घर आहे मंदिरा शेजारी, तिथे मी काही कुटुंबाला नेऊन ठेवलं. कुटुंब वाचली पाहिजे, माणसाचा जीव वाचला पाहिजे हे काम प्रथमतः मी केलं. एक शासनाचं मी प्रथम इथलं या असल्यामुळं शासन माझ्याकडेच विचारणार. पोलीस पाटील म्हणजे गावचं नाक कान डोळे म्हटलं तर त्याप्रमाणे पहिलं माझं काम आहे, माझं कर्तव्य मी केलं. त्यानंतर मी सर्व विभागांना माहिती दिली. त्यानंतर सर्व विभागातील पोलीस प्रशासन आलं, कामशेचे पोलीस आपले API साहेब आकाजी पवार सर त्यांची टीम घेऊन आली. त्यांनी असं उत्कृष्ट असं त्या टायमाला लोकांना पहिलं बाहेर चला नंतर बघू काय करायचं असं सर्वांना हे केलं आणि सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि वाईट ह्या गोष्टी वाटतं का दिवसभर गावातील ते नागरिक असतील, मी काय करू शकला कारण माझंही कुटुंब घाबरल्या परिस्थितीत त्यांनाही मी शिफ्ट केलं होतं लगेच. बरोबर. त्यामुळे मी काही करू शकत नव्हतो. कसं बसं चहा देण्याचं काम मी सर्वांना केलेलं आहे. त्याच्या पलीकडे मी काही करू शकत नव्हतो. आणि एकदम आजही पाहिलं तरी लोकांच्या डोळ्यापुढं आज तीच परिस्थिती भयानक वाटते. लोक घरात शिरायला घाबरतात आजपासून. हे सगळ्या लोकांना अंगणवाडी किंवा शाळेच्या याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी हो. आणि प्रत्यक्षात जो स्पॉट आहे जिथं भूस्खलन होते त्या ठिकाणावर तुम्ही सगळे ते बघत होतात. हो, तिथनं नेमकं काय घडत होतं, काय पडत होतं ते सांगा. पाणी गढूळ पाणी असं त्या मातीच्या यातून निघायचं पहिलं मोठं मोठं आणि त्याच्यानंतर दगडी गोटे मोठे मोठे मातीचे ढिगारे त्याचे खाली येत होते. झाडं आताही तुम्ही जर पाहिलं तर बघा ती झाडं केवढे मोठे मोठे दगड त्यात वाहून आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या लोकांच्या घराजवळून ते आलेत.
पण घराला धक्का नाही, कोणती जीवितहानी नाही. सगळ्या मंडळींना अंगणवाडी किंवा बालवाडी किंवा शाळेमध्ये हलवल्यानंतर त्यांना जागा पुरली का? आणि एवढी अचानकपणे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर प्रत्येक घरातले कर्ते पुरुष आणि महिला त्यांच्या नेमकं त्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या, काय भावना होत्या? भावना एकच होती का सगळ्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे अगदी अश्रू, म्हणजे रडू कोसळ होतं. काय करायचं आता, पाऊस तेवढा चाललाय, सगळे घाबरून गेलेल्या अवस्थेत होते का आता पळायचं कुठं. एकतर यांच्या बंधूंची दुःख म्हणजे अशी घटना, त्यांच्याकडे आलेले काही त्यांच्या बहिणी वगैरे असतील, ते त्यांचं नातेवाईक, पुन्हा कुणाला सांभाळायचं असं यांच्यावर प्रश्न पडला होता. आणि त्या प्रसंगातून मी माझ्या प्रशासनाच्या कसं तरी इथं यावं, काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी 7 तारखेला पाटणची परिस्थिती उद्भवल्यामुळं त्या दिवशी तहसीलदार साहेब येऊ शकले नाही, परंतु नायब तहसीलदार गणेशजी तळेकर साहेब इथं आले, परिस्थितीची पाहणी केली 6 तारखेला. आणि 7 तारखेला माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब सुरेंद्रजी नवले साहेब आणि तहसीलदार साहेब विक्रमजी देशमुख यांनी प्रत्यक्ष येऊन स्पॉट म्हणजे त्या जागेवर जाऊन पाहणी केली आणि कसं राहील काय राहील याची सर्वांना सूचना केल्या. आणि त्या सूचनेनुसार त्यांचा आदेश पाळून आम्ही सुरक्षित ठिकाणी सर्वांना हलवलं. परंतु लोकांची खाण्यापिण्याची काही सोय होत नसल्यामुळं परत त्या माझ्या माता भगिनींना घरी येऊन स्वयंपाक करून